श्री स्वामी समर्थ. आता आजचे जे 2 केक होते ना, ते खूपच भयंकर होते. भयंकर म्हणजे त्यांच्यावरती बारीक आणि हँडवर्क खूप जास्ती प्रमाणात होतं. तर हा आहे पहिला केक जो चॉकलेट फ्लेवरमध्ये आहे. आणि असं वाटतंय मला की ह्याचा जो दुसरा व्लॉग आहे म्हणजे त्याच कस्टमरचा अजून एक केक होता जो 2 होता. हां, मी त्याचा ऑलरेडी अपलोड केला आहे. गाथा आणि शार्विल म्हणून नाव आहे. त्यांचाच हा पण केक आहे. फक्त त्यांना हा 12 वाजता कट करायचा होता आणि नेक्स्ट डे बर्थडे सेलिब्रेशनसाठी त्यांनी तो केक घेतला होता. एक बॉय आणि एक गर्लचा, ज्याच्यामध्ये मी टेडी आणि रेनबो लावला होता. तर ह्याच्यावरती बारीक हँडवर्क खूप जास्ती प्रमाणात होतं. आणि काय ना की तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंडला जास्ती आवाज येत असेल. घरी थोडंसं रिनोव्हेशनचं काम चालू आहे, त्यामुळे ते कार्पेंटरचे म्हणजे तोंड बंद नाही राहत, ते बडबड बडबड करत राहतात. सो ते थोडंसं इग्नोर करा. तरी पण मी ट्राय करते की ते वॉईस कट करता येईल मला त्याचा. आणि हे सगळं बारीक डिझाईन झाली आणि ह्याच्यामध्ये मला 3 कलर फिल करायचे होते. तर हे जे 3 कलर आहेत ते मी सारखं पायपिंग बॅग चेंज करून हे करते आणि ह्याचा फायनल आउटपुट खूप सुंदर होता. आणि एक छोटासा बेंटो केक आहे, त्याचा मला व्लॉग शूट करायला नाही मिळाला कारण मला थोडीशी गडबड होती दुसऱ्या केकची. तर हा आहे ह्याचा थोडासा फायनल आउटपुट. नंतर ह्याच्यावरती मला एक असं स्टिकर लावायचं होतं आणि नेमिंग करायची होती, हॅपी बर्थडे गाथा अँड शार्विल असं म्हणून. तर ह्याचासुद्धा फायनल लुक मी अपलोड केलेला आहे. सो तुम्हाला ह्या 3मधला सगळ्यात जास्त केक कोणता आवडला मला लवकरात लवकर कमेंट करून सांगा. आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आपल्याला आपलं टार्गेटसुद्धा कंप्लीट करायचं आहे. हा आहे ह्याचा फायनल लुक. आणि ह्याच्यानंतर जो बेंटो केक आहे चॉकलेट फ्लेवरमध्ये, तर हा आहे त्या बेंटो केकचा फायनल लुक. आणि हा खूपच अवघड असा केक होता. मला असं वाटते की हा HR कंपनीच्या HR बर्थडे होता. लेडी HR होती. सो त्याच थीमनुसार मला केक बनवायचा होता आणि मी ह्याचं कटआउट खूप शोधले, बट मला ह्याचं कोणत्याच प्रकारचं कटआउट नाही भेटलं. सो मला ह्याच्यावरती पूर्ण हँडवर्क करावं लागलं. तर पहिले तुम्ही बघितलं असेल, पहिले तर मी टूथपिकने पूर्ण डिझाईन करून घेतली ह्याच्यावरती. नंतर जे ट्रफल असतं, ट्रफलनी ह्याच्या पायपिंग बॅगमध्ये फिल करून त्यांनी बारीक अशी डिझाईन ड्रॉ करून घेतली. नंतर मला ह्याच्यामध्ये कलर वगैरे फिल करायचे होते आणि हे पूर्णपणे तयार करायचा होता. तर ह्याचा फायनल लुकसुद्धा खूप सुंदर झाला होता. मला वाटलं नव्हतं की मी एवढा नाजूक आणि एवढा किचकट केक असं करेल, बट मी केलं. आणि हा सुद्धा केक तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. खूप छान झाला होता हा केक. म्हणजे मी प्रयत्न केला होता की मला खूप म्हणजे असं छान करता येईल, हाच प्रयत्न केला होता मी. आणि खरंच खूप सुंदर झाला होता. खूप नाजूक वर्कसुद्धा होतं ह्याच्यामध्ये. आणि ह्याचा फायनल लुकसुद्धा तुम्हाला नक्कीच आवडेल. तर हा होता माझा आजचा मिनी ब्लॉग. तर तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू. बाय.